हा प्राची, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सर. काय होतंय तुला? मला बरं नाही वाटत आहे. बरं वाटत नाही म्हणजे काय होतंय? नक्की काय होतंय ते सांग. डोकं दुख डोकं दुखतंय? हा डोकं दुखतंय. कशामुळे? काय टेन माहिती. टेन्शन घेतलंयस का तू अभ्यासाचं? नाही नाही. मग पोट वगैरे दुखतं त्याने. पोट पण दुखतंय, डोकं पण दुखतंय. हा. अरे अच्छा, मग मॅटर सिरियस आहे मग. मग आता एवढं जर दुखत असेल तर तू अभ्यास काय केलाच नसशील मग 100%. तेच ना, मी काहीच नाही केलं. बरं, मग आता तू माझ्याशी समजा बोलायचं म्हटलं तर एखाद दुसरा शब्द बोलशील का अजिबात नाही? काहीच एक नाही. मिनिट. येतं का आवाज? राजलक्ष्मी, राजलक्ष्मी, हॅलो. काय करतेयस? काय नाही. चहा पिलास का? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. म्हटलं येत आहे सर, घेतला चहा. घेतलास का? व्हेरी गुड. बरं, तयारी केलीस का? हा केली आहे सर. बरं, प्रयत्न तर करू आपण काय झालंय ते. पण त्याच्या आधी ना थोडंसं मॉडेल हा. ऑक्झिलरीचा थोडासा अभ्यास करूया आणि मग शेवटी बरं. तो पॅसेज घेऊया. आता मी तुला काय सांगतो ते ऐका नीट. हे तुला मी मराठीत का हा सांगतोय? कारण तू इंग्लिशमध्ये आता बोलणार आहेस. आता ही हा जी काय 8 ते 10 ओळींची जी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीमध्ये तू मराठीमध्ये पाहिजे किंवा हवे अशा संदर्भाचा संदर्भ घ्यायचा, अशा प्रकारचा, आणि ते इंग्लिशमध्ये करायचं. उदाहरण देतो मी तुला. एकदा एका गावात एक आळशी मुलगा असायला पाहिजे. मग वन्स अपॉन अ टाइम देअर शुड बी अ लेझी बॉय इन द. आता इथे शुड किंवा शुड बी जे आवश्यक आहे ते इथं तुला टाकायचं आहे. मग कुठे शुड आहे, कुठे शुड बी आहे, हे तू ठरवायचं आहे. तर आता हे तू मला मराठी आणि इंग्लिशमध्ये सांगायचं आहेस. तर सुरुवात कर बरे. तर ते पहिलं वाक्य सांगा नाही मला. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला पाहिजे. वन्स अपॉन अ टाइम देअर शुड बी अ लेझी बॉय इन अ विलेज. अशा प्रकारचं होणार आहे. पुढे सांग. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला पाहिजे. हम्म. Once upon a time, in village there should be live a lazy boy. हां, देअर शुड बी लिव्ड. लिव्हला डी लागला पाहिजे. कारण Should be हां lived. Okay. हां बरं. हा. तो नेहमी उशिरा उठायला पाहिजे. हां, He always he should always he woke up late. वेकअप फर्स्ट फॉर्म. हा wake up. ही काय सर should be च्या पुढे नाही, आता शुड बी नाही येणार. आता इथे फक्त शुड येणार. तो नेहमी उशिरा हा. उठायला पाहिजे. ही शुड वेकअप लेट एव्हरी डे, एव्हरी टाइम, ऑलवेज, असं. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचला. पोचला पाहिजे. हा पोहोचला पाहिजे. वन डे ही शुड बी reached to the school late.
शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे. हम्म, टीचर शुड आस्क हिम क्वेश्चन. हम्म, त्याला उत्तर देता आले नाही पाहिजे. हम्म. ही he should not be give आता बी नको. not be give answer to answers. त्याला आपली चूक समजली पाहिजे. he should understand mistake. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला पाहिजे. From that day onwards, he should be woke up early. नाही. नियमित अभ्यास करू लागला पाहिजे. he should he should do regular study. तो चांगला विद्यार्थी झाला पाहिजे. he should become good student. ओके, आता बरं तिकडे तिकडे झालंय, पण मी तुला रिपेअर करून सांगतो. आता मी इथे इन्व्हाइट करतो प्राचीला. प्राची, चल, सेम पॅरेग्राफ करायचा आहे. मराठीमध्ये पाहिजे किंवा हवे असा शेवटी संदर्भ पाहिजे आणि ते इंग्लिशमध्ये व्हायला पाहिजे. काही ठिकाणी शुड, काही ठिकाणी शुड बी, हे तू ठरवायचं आता. चल, सुरू कर. ओके. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहिला पाहिजे. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहिला पाहिजे. Once upon a time, there lived a lazy boy. तो नेहमी उशिरा उठला पाहिजे. He should always wakes up late. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचला पाहिजे. One day he should going too late to school. शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे. त्याला उत्तर देता आले पाहिजे. he should be able to answer the question. त्याला आपली चूक समजली पाहिजे. he should realize his mistake. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला पाहिजे. afterwards he should wakes up early on time. तो नियमित अभ्यास करू लागला पाहिजे. he should be regularly do the study. तो चांगला विद्यार्थी झाला पाहिजे. he should be good student. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला दोघींनी नीट ऐका बरं का. थोडीशी गडबड केली तुम्ही. काही ठिकाणी शूड, काही ठिकाणी शुड बी. आता नीट सांगतोय बा, एकदम हळू सांगतो मी. नीट बघा, म्हणजे नंतर तुम्हाला पुढचं करता येईल. इथं ऐका. दोघी तयार आहेत ना ऐकायला? इथे म्हटले, एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला पाहिजे. वन्स अपॉन अ टाइम there should be a lazy boy lived in a village. There should be a lazy boy lived in a village. मग म्हटले, तो नेहमी उशिरा उठायला पाहिजे. He should wake up late always. पुढे म्हटले, एक दिवस तो शाळेत उशिरा पोचला पाहिजे. One day he should reach late to school. शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारायला पाहिजे. The teachers should ask him the question. त्याला उत्तर देता आले नाही पाहिजे.
He should not able to answer the question. He should not able to answer the question. त्याला आपली चूक समजायला पाहिजे. He should understand his mistake किंवा he should realize his mistake. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला पाहिजे. From that day onwards, he should wake up on time. तो नियमित अभ्यास करू लागला पाहिजे. He should study regularly. He should study regularly. तो चांगला विद्यार्थी झाला पाहिजे. He should become a good student किंवा he should be a good student. या शेवटी become चालेल किंवा नुसता बी पण चालेल, असं पण होईल. He should be a good student किंवा he should become a good student. शेवटचं वाक्य असं दोन प्रकारचं होतं. आता तुम्ही दोघींनी मला होकारार्थी सांगितलं आहे. आता नकारार्थी बनवायचा ज्यामध्ये नॉटचा वापर व्हायला पाहिजे. या अख्ख्या सगळ्या प्रकारामध्ये त्याला उत्तर देता आले नाही पाहिजे. तर इथला नाही जो आहे ना तो फक्त होकार होईल, बाकी सगळा होकारचा नकार होईल. म्हणजे उदाहरणार्थ, एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहिला नाही पाहिजे. Once upon a time there shouldn't be a lazy boy in a village. असं तुम्ही प्रत्येक वाक्य नकारार्थी आणि ते शुड नॉट किंवा शुड नॉट बी हे तुम्ही ठरवायचं आहे. फक्त 1, 2, 3, 4, 5 वाक्य जे आहे ना त्याला उत्तर देता आले नाही पाहिजे. ते जे नकारार्थी ना ते उलटं करायचं, त्याला उत्तर देता आले पाहिजे. असं एकच वाक्य उलटं होईल, बाकी सगळे नॉटवाले होतील. लक्षात आलं का राजलक्ष्मी आणि प्राची? पण सर एक गोष्ट नाही कळली, शुड बी कधी वापरायचं? हां, आता या ठिकाणी शुड बीचा वापर हा नेहमी एकतर ॲक्टिव्ह पॅसिव्ह प्रकारामध्ये होतो, जिथे शुड बी नंतर क्रियापदाचे तिसरे रूपच यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, वन्स अपॉन ए टाईम देअर शुड बी अ लेझी बॉय लिव्ड इन अ विलेज, का असंही म्हणता येईल. वन्स अपॉन ए टाईम देअर शुड बी अ लेझी बॉय इन अ विलेज. या ठिकाणी शुड बी नंतर लेझी बॉय हे ॲडजेक्टिव्हवालं वाक्य आलेलं आहे. इथे क्रियापदाचं तिसरं रूप नाही. पण एखादं वाक्य जो असेल तो तिथे असला पाहिजे. त्याने तुझं ऐकायला पाहिजे. एक मिनिट समजा, एकच वाक्य जो ही शुड बी, एक मिनिट एकच वाक्य देतो मी, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल शुड बी वाला वाक्य. हां, हा बघा, या ठिकाणी शुड आणि शुड बी. तर शुड कसा असणार आहे? सब्जेक्ट प्लस शुड प्लस फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. जसं की आता यातलं एक वाक्य आपण उचलूया कुठे त्याचं. तो नेहमी उशिरा उठायला पाहिजे. ही शुड वेकअप लेट ऑलवेज. आता या ठिकाणी जर वाक्य आपल्याला शुड बीवालं पाहिजे असेल तर त्यानंतर एकतर शुड बी नंतर नामाचा वापर झालेला असेल किंवा शुड बी नंतर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर व्हायला पाहिजे. बरोबर ना? मग या ठिकाणी ही शुड बी वोकन अप लेट ऑलवेज असं जर वाक्य म्हटलं तर मराठीत काय वाटतं तुम्हाला? कसं असायला पाहिजे? मराठीत सांगा, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं आहे. ही शुड बी वोकन अप, थर्ड फॉर्म घेतला वोकन अप. ही शुड बी वोकन अप लेट ऑलवेज. तर काय वाटतं मराठीत कसं व्हायला पाहिजे? एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचायला पाहिजे. नाही, तो नेहमी उशिरा उठायला पाहिजे, ते वाक्य पाहिजे 2 नंबरचं. अच्छा, तो नेहमी उशिरा उठायला पाहिजे. हां, तुला काय वाटतं प्राची, कसं व्हायला पाहिजे? ही शुड बी वोकन अप लेट
ऑलवेज हे वाक्य तुला काय वाटतं मराठीत कसं होईल? तो नेहमी हा त्याने नेहमी उशिरा उठले पाहिजे. नाही. आता ऐका, नीट ऐका. तो नेहमी उशिरा उठत असला पाहिजे होता. आणि म्हणून इथे थर्ड फॉर्म आलेला आहे. शुड बी नंतर वेकचा थर्ड फॉर्म वोकन अप. ही शुड बी वोकन अप लेट ऑलवेज. म्हणजे आपण काय केलं, फेरफार वाक्यांचा केला आहे. म्हणून ज्या ठिकाणी शुड बी नंतर थर्ड फॉर्म येतो इथं मी सांगितलं तसं वाक्य होईल. म्हणून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला पॅरेग्राफ जो आपण आता बघितला त्यामध्ये शुड बी खूप रेअर केसमध्ये आला आहे. आणि जिथे शुड बी आहे तिथे थर्ड फॉर्म शक्यतो दिसत नाही आहे. याचं पुन्हा एकदा तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन देतो बरं का. पुन्हा एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला पाहिजे. वन्स अपॉन अ टाईम देअर शुड बी अ लेझी बॉय इन अ विलेज. आता इथं थर्ड फॉर्म आलेला नाही आहे. तो नेहमी उशिरा उठायला पाहिजे. ही शुड वेकअप लेट ऑलवेज. एक दिवस तो शाळेत उशिरा पोचायला पाहिजे. वन डे ही शुड रीच लेट टू स्कूल. शिक्षकाने त्याला प्रश्न विचारायला पाहिजे. द टीचर शुड आस्क हिम द क्वेश्चन. त्याला उत्तर देता आले नाही पाहिजे. आता इथं नकार आहे बघा. त्याला उत्तर देता आले नाही पाहिजे. इथं शुड बी नाही, संबंधच नाही, फक्त शुड नॉट. आता ही शुड नॉट एबल टू आन्सर द क्वेश्चन. म्हणजे एबल टू, शुड नॉट आला बघा, कारण नाही आलेलं इथं, म्हणून शुड नॉट. आता त्याला आपली चूक समजायला पाहिजे. ही शुड रिअलाइज हिज मिस्टेक. त्या दिवसापासून तो वेळेवर उठायला पाहिजे. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही शुड, तो वेळ ही शुड वेकअप ऑन टाईम. तो नियमित अभ्यास करायला पाहिजे. तो नियमित अभ्यास करू लागला पाहिजे. ही शुड स्टार्ट होमवर्क रेग्युलरली. त्यानंतर तो चांगला विद्यार्थी झाला पाहिजे. ही शुड बिकम अ गुड स्टुडंट किंवा ही शुड बी अ गुड स्टुडंट. आता शुड बी जरी घेतला तरी क्रियापदाचं थर नाही आहे. शुड बी नंतर गुड बॉय हे नाऊन आहे विथ ॲडजेक्टिव्ह. म्हणजे अख्ख्या पॅरेग्राफमध्ये इथे V3 आलेला नाही. कळलं का? आता फक्त नकार घ्यायचे तुम्हाला. राजलक्ष्मी कळलं? कुठे गेली? हॅलो. हा हा कळलं ना? हा सर. आता फक्त नकार करायचा आहे तुला, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. सुरू कर. सांग. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला पाहिजे नव्हता. थांब जरा, ऐक. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला नकोय. पाहिजेच्या ऐवजी नकोय, कारण नकार घ्यायचा आपल्याला, म्हणून नकोय म्हणायचं. म्हण. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला नकोय. बरोबर. Once upon a time, there should not be you a lazy boy. हा हा तो नेहमी ऐका. उशिरा उठायला थांब जरा. हे वाक्य कसं व्हायला पाहिजे? एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहायला नकोय. हे शुड नॉट आहे. मग तू म्हणणार वन्स अपॉन ए टाइम देअर शुड नॉट बी अ लेझी बॉय इन अ व्हिलेज. एकतर असं म्हणशील शुड बी नको असेल तर, नाहीतर म्हणशील वन्स अपॉन अ टाइम देअर शुड लिव्ह अ लेझी बॉय इन अ विलेज. म्हणजे एकतर शुड बी नाहीतर शुड आणि पोस्ट फॉर्म. शुड बी नंतर थर्ड फॉर्म येणार नाही. म्हणजे हे वाक्य दोन प्रकारे कसं म्हणणार? वन्स अपॉन अ टाइम देअर शुड बी, बघा, शुड बी अ लेझी बॉय इन अ विलेज असं वाक्य म्हटलं. नाहीतर दुसरं वन्स अपॉन अ टाइम देअर शुड लिव्ह. बीच्या ऐवजी शुड नंतर LIV फर्स्ट फॉर्म घेतला, लिव्ह. देअर अ लेझी, हां. मग वन्स अपॉन अ टाइम
देअर शुड लिव्ह अ लेझी बॉय इन अ विलेज. असं 2 प्रकार आले बघ. आलं कळलं? Yes, sir. आता हे पुढचं. हां. तो नेहमी उशिरा उठायला नकोय. नकोय. हा. He should not he should not wake up early regularly. हां. लेट लेट अर्ली नाही, लेट लेट उशिरा. Sorry. He should not वेकअप. he should he should not wake up late early. हां. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचायला नकोय. One day he should not reach late in the school. येस. शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारायला नकोय. Teacher should not ask him questions. हां. त्याला उत्तर देता आले आत देता आले हां. हे पाहिजे. हां. बरोबर बरोबर. व्हेरी गुड. he should he should able to give answers. हां. त्याला आपली चूक समजायला नकोय. हां. he should not understand his mistake. येस. त्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागायला नको. हां. From that day onwards, he should not wake up on time. तो नियमित अभ्यास करू लागायला नकोय. He should not do study regularly. तो चांगला विद्यार्थी व्हायला. तो चांगला विद्यार्थी बनू नकोय. हां. व्हायला नकोय. तो चांगला विद्यार्थी व्हायला नकोय. बिकम अ गुड स्टुडंट. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. असं थोडंसं ब्रेनला त्रास देणारे जे आपण करतो ना, होकार नकार, तर ब्रेन ट्रेन होतो आणि एखादं वाक्य फटाफट आपलं ब्रेनला सुचवलं जातं. म्हणून हे अशा पद्धतीची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. सो व्हेरी गुड. राजलक्ष्मी ऐकतेस ना? शाबाश. व्हेरी गुड. चल प्राची, सेम असं नकार बोलायचं आहे. पहिलं मराठी मग इंग्लिश. एकदा एका गावात एक आळशी मुलगा राहिला नाही पाहिजे. Once upon a time there should live one lazy boy. शुड नॉट. Shouldn't सर बोलूया. चालेल की शुडंट शुड नॉट दोन्हीपैकी चालते. Once upon a time there shouldn't be live one boy. ठीक आहे. मग बी म्हटलंस ना तर मग लिव्ह नाही घ्यायचं तुला. बी म्हणलं म्हणजे असणे, आणि बी जर नाही घेतलास तर शुड नॉट नंतर डायरेक्ट फर्स्ट फॉर्म लिव्ह LIVE दोन्हीपैकी घ्यायचं आहे. दोन्ही एकत्र नाही घ्यायचं. ओके. हां. तो नेहमी उशिरा उठला नाही पाहिजे. नकोय असं म्हण. तो नेहमी उशिरा उठायला नकोय. तो नेहमी उशिरा उठायला नकोय. हां. He shouldn't wake up late ऑलवेज. regularly. ठीक आहे. ऑलवेज. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचला नाही नकोय. हां. उशिरा पोहोचला नकोय. पोचायला नकोय. पोचायला नकोय. एक दिवस तो शाळेत उशिरा पोहोचायला नकोय. हां. One day he should reach to school on time. हां. त्यांनी त्याला प्रश्न विचारला नकोय. हां. टीचर shouldn't ask him question. हां. त्याला उत्तर देता आले पाहिजे. त्याला उत्तर देता आले पाहिजे. हां. बरोबर. Should be able to answer. हां. थांब. त्याला उत्तर देता आले पाहिजे. ही शुड बी एबल टू किंवा ही शुड बी एबल. हा चालतंय. ही शुड बी एबल टू. बरोबर आहे. आन्सर. हां.
त्याला आपली चूक समजायला नकोय, पाहिजे. समजायला नकोय. त्याला आपली चूक समजायला नकोय. हा, ही शुडंट रिअलाइज हिज मिस्टेक. व्हेरी गुड. त्या दिवसापासून तो वेळेवर लागला नाही पाहिजे. नकोय. हा, उदाहरण नकोय. नकोय. हा, फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड ही शुडंट वेक अप ऑन अ टाइम. हा, तो नियमित अभ्यास करायला लागला नकोय. थांब. तो नियमित अभ्यास करू लागायला नकोय. त्याने नियमित अभ्यास करू लागायला नकोय. त्याने नियमित अभ्यास करू लागायला नकोय. हा, ही शुडंट बी डू होमवर्क थांब रेग्युलरली. थांब 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 इथं ना, ही शुडंट डू हिज होमवर्क रेग्युलरली. समजलं. हा, होमवर्क रेग्युलरली. तो चांगला विद्यार्थी झाला नकोय. त्याने चांगला विद्यार्थी झाला नकोय. हे बघ, थांब. तो चांगला विद्यार्थी व्हायला नकोय. तो चांगला विद्यार्थी व्हायला नकोय. हम्म. ही शुडंट बिकम ए गुड स्टुडंट. हा, या ठिकाणी ही शुडंट बिकम ए गुड स्टुडंट किंवा ही शुडंट बी अ गुड स्टुडंट असं दोन्हीपैकी एक चालतं. या सगळ्या पॅरेग्राफ किंवा गोष्टीमध्ये शुड आणि शुड बी याचा वापर झालेला आहे. ज्या ठिकाणी शुड आहे त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं आहे आणि जिथे शुड बी आहे त्यानंतर नाम किंवा विशेषणाचा वापर झालेला आहे. शुड बी नंतर थर्ड फॉर्म इथे कुठेच दिसत नाही. तुम्हाला मी होमवर्क आता पाठवेन ना एखादा पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये शुड बी नंतर थर्ड फॉर्म यायला पाहिजे. तो कुठे येईल ते तुम्ही शोधायचं आहे आणि ते इंग्लिशमध्ये करायचं आहे. आता राजलक्ष्मी आहेस का, गेलीस? हां, आहे सर. आहे ना. ऐक ना, आता मी एवढा सकाळपासून पॅराग्राफ दिला होता तयारी करायला, तर त्याच्यामध्ये तू आणि बाकी 3 असे 4 विद्यार्थी होते, ज्यामध्ये तू प्रॅक्टिस केली आहेस आणि तू तयारी केली आहेस. प्राचीची तब्येत बरी नसल्यामुळे तिचं डोकं दुखतं किंवा पोट दुखत आहे, तर तिच्याकडून काही झालं नाही आहे. करण गायब झाला. मी म्हटलं होतं करण 7 वाजता काही झालं तरी तू क्लासला उपस्थित असायला पाहिजे, नाहीतर मी फोन केला तर मैसेज येईल की जिस व्यक्ती को आप फोन कर रहे वो अवेलेबल नहीं, असं मॅसेज यायला नको आहे. पण तेच झालं. आणि चौथा पण तो ट्रॅव्हलिंगमध्ये, म्हणजे येऊन जाऊन सगळे गेले आणि तू एकटीच राहिली बघ काय. पण तरी पण यांची सुट्टी नाही, यांना उद्या करावं लागणार आहे. तू आता एकमेव व्यक्ती आहे जो पॅरेग्राफची तयारी केली असेल तर मला बोलून दाखव. आहेस का? थोडीफार तयारी केली आहे का? आहे सर, पण मध्ये थोडा अडथळा तर चालेल ना, जे काय चुकेल ते चुकेल, पण तेवढं करून घे. म्हणजे कारण आता कसं व्हायलं, मी बोलत नाही ना तर माझा आवाज मलाच येतोय सर. त्याच्या मारे काय खरं नाही. मग आता एकदा ट्राय करते का? जर बोलते का सर? हा बोलते सर. बोल बोल. हा, Nice. So, good evening, sir, and all my friends. Today I am going to talk. Today I am going to talk about my. One minute. Good evening, all of you. Today I am going to talk about the people who inspired me in my life. There are too many people who inspired me, and they all are teachers for me somehow. Firstly, I am talking about my mother, my first teacher. She taught me not only gave me educational knowledge, but also she taught me the moral values and life lessons. She gave me she teach me life values like honesty,
politeness, kindness, and she motivates me in all aspects. I as all say honesty is the best policy. So she taught me how to live honestly with the people, and that helped me a lot in my life. हां. Dealing with the people. So I am very grateful and grateful that she got me in the family to teacher. I came to my mother to become my first teacher. And from childhood, she told me about the study, which gives me the lessons from uh, which हं. I use the lessons in my personal life. हं. She always told me that if you got failure at any stage, don't get fear, हं. because failure is the failing is the first step of the success, as Abdul Kalam said. And uh, and there are two uh, and my one teacher is my sir, my English spoken class sir. Hello. हां, येस ऐकतोय. I am also want to give thank you to him for giving me a chance to talk in this class. He always inspires me. He always inspires all of us, all students. He do, ओके. uh, he do not fear us about our mistakes. He tell us that even if you got any mistakes, you have to try talking, and that is the most important thing they are teaching us. And, they always taught us that try to speak. If you have multiple mistakes then also you have to try. And that's why I am talking in front of all of you. So thank you, sir. That, thank you, sir, for giving me this chance and giving and becoming my teacher as one of the inspiration. And teacher means not only a teacher in college college and schools. At every stage of the life, uh, I learned a lesson from whom I learned that lessons. They are also the teachers for me. Example, I see the street when I saw the street vendors how they are doing the hard work, and from them I learned that how to do a hard work, and they are also my teachers. And like this, too many people are there from whom we take the lessons, and they are our teachers. Uh, as Abdul Kalam said that every stage of life, we learn, and I think we learn that these are our teachers. So this is this stage I got to talk. And, I am. I want to thank all of them to become my teacher, and I think teaching never stops. Uh, we got
we will go to many teachers till our day. Um, till our last day. We have many things to learn, and we got many teachers from which we learn life lessons. And I also thank my college and school teachers that he studied me well, educated me well, and uh, he also um, taught me how to do hard work, how to be hard work and success. I teachers I have learned about the hard work and how to get a success. And they one thing they told me that not follow the success. Uh, if you do hard work with your intelligence, then the success will follow you, and that is the key. That is the main key for the success. Uh, thank you all my teachers for give me these life lessons, taught me everything by which I can use the things in my life. Thank you, sir. ओके फाईन. फक्त आहे ना मध्ये आधी ना तुझं ते स्पीच कट होत होतं कारण बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम काहीतरी असेल त्याच्यामुळं मध्ये आधी कट होत होतं. फक्त एक काम कर आता तू निवांत जेवण बिवण झालं उद्या कधी पण दिवसभरात जे तू आत्ता बोललीस ना हे जसं तू आता न बघता तू बोललीस ना तर ते रेकॉर्ड कर आणि मला पाठव म्हणजे कसं होईल का विदाऊट एनी कंजक्शन मला इथं ऐकता येईल ते बरं का. बरं सर. आता ऑडिओ फॉर्ममध्ये ते रेकॉर्डिंग कर आणि मला पाठव. हो जमतं. पण अतिशय सुंदर छान प्रयत्न केलेस. हा हा तरी पण तू छान मनापासून केलंयस. हा आता प्राची ऐकतेस का प्राची. हो सर. तर उद्या करशील मग तू अशी तयारी. हो चालेल. हां थोडंसं बरं वाटलं ना की उद्या छानपैकी मस्त तयारी कर आणि मला बोलून दाखव. आपण आता शुड हॅव शुड बी हे आपण कंटिन्यू करू आणि त्या जोडीला स्पीच घेऊ आपण. ओके. हॅलो. आणि करणला मला फोन करायला लाव त्याने फोन नाही उचलला. ओके बरं मी काय म्हणतो तू गोळ्या बिळ्या घेतल्यास का ग. हो घेतला. हां घे बरं का थोडंसे टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आपल्याला तयारी करायची चांगली बरं का. ओके. चालेल चालेल. ओके बाय बाय हॅव अ नाईस टाईम सी यू बाय. राजलक्ष्मी सी यू Yes, sir. बाय बाय. Yes, sir. Bye. See you.